मंगरुळपीर नगर परिषद निवडणूक मतदार यादी 365 दुबार 99। मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये एकूण 29,119 मतदार आहेत, तर पुरुष मतदार 14,666 आणि स्त्री मतदार 14,453 आहेत। परंतु यादीमध्ये 365 दुबार आढळून आले आहे। दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंद असल्याने मतदानाच्या दिवशी कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशी दुबार 99 असलेल्या मतदारांकडून फॉर्म भरून घेऊन दोन पैकी एकाच ठिकाणावरून मतदान करता येईल। प्रत्येक दुबार मतदार नावाखाली विशेष खूण केली आहे, त्यांना एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येईल, असे राजेश जाधव निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद मंगरुळपीर यांनी स्पष्ट आवाहन केले। आज निवडणुकीच्या रिंगणात अर्ज भरण्याचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी उमेदवारांचा एकही उमेदवारी झालेला नाही। माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी 29 ऑक्टोबर रोजी एक आदेश पारित केलेला आहे। त्यामध्ये ज्या मतदारांची दुबार नावं आहेत अशांची यादी आम्ही तयार केलेली आहे नगरपालिका यादीमधून, आणि त्या मतदारांना BLO मार्फत संपर्क करून त्यांची खात्री करणार आहे की खरोखरच ते एकच मतदार आहे का, आणि अशी खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडून परिशिष्ट 1 मध्ये माहिती भरून घेण्यात येणार आहे की ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे। त्यांनी ज्या मतदान केंद्रावर संमती कळवली त्याच मतदान केंद्रावर त्यांना मतदान करता येणार आहे, उर्वरित मतदान केंद्रावर त्यांना मतदान करता येणार नाही। त्याशिवाय ज्या मतदारांचा संपर्क झाला नाही किंवा त्यांनी स्वतःहून संमती परिशिष्ट 1 भरून दिलं नाही त्यांच्या बाबतीत मतदान केंद्रावर जी मतदार यादी जाईल त्यामध्ये त्यांच्या नावासमोर दुबार मतदार अशी नोंद राहील। त्यामध्ये तो मतदार मतदान करायला आला त्या ठिकाणी केंद्राध्यक्ष त्यांच्याकडून परिशिष्ट 2 मध्ये घोषणापत्र लिहून घेतील, ज्यामध्ये त्याचा उल्लेख असेल त्याची काटेकोर त्या ठिकाणी खात्री करण्यात येईल की तोच मतदार आहे का, आणि त्याची तपासणी झाल्यानंतर त्याला त्या मतदान केंद्रावर मतदान करू देत आहे। आणि असे परिशिष्ट 2 हे चिन्हांकित मतदार यादीच्या लिफाफ्यामध्ये ठेवण्यात येईल। सर, एकूण दुबार जे नावं आलेले आहेत ते किती मतदार आहेत? नगर परिषद मतदार यादीमध्ये मंगरुळपीर नगर परिषद मतदार यादीमध्ये एकूण 365 मतदार दुबार आहेत, म्हणजे शक्यतोवर ते 50% असावे त्यांचं संभाव्य दुबार आहेत ते। त्यापैकी खरोखर काही वेगवेगळे मतदार असू शकतात, त्याची खात्री करणे सुरू आहे BLO मार्फत। त्यानंतर खरे दुबार किती आहेत त्याची निश्चिती होईल आणि परिशिष्ट 1 आणि भरून घेण्याची कारवाई सुरू आहे।